नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बॅग कशा प्रकारे पॅकिंग करायची आणि त्याबद्दलच्या खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितले आहे. तसे जर तुमची लहान मुले असतील तर आपण कोणकोणत्या वस्तू सोबत ठेवायच्या याबद्दल पण आपण बघणार आहोत. सगळ्या टिप्सचा वापर करून तुम्ही कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कसं सामान बसेल बॅगेमध्ये याचा आपण बघणार आहोत. आणि कशा प्रकारे कपडे फोल्ड करायचे, परत आपण कोणत्या वस्तू सोबत घेतल्या पाहिजेत, तर या सगळ्याबद्दलची आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला अधिक वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला बॅग पॅकिंग करायची असेल ना तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिस्ट बनवणे. हे लिस्टनुसार आपण बॅग पॅक करायची म्हणजे खूप सोपे पडते. म्हणजे तुम्ही जर लिस्ट केलीत ना तर तुम्हाला त्यामध्ये कोणतं सामान ठेवायचे कोणते नाही, तर हे सर्व तुम्ही आठवणीने तुम्ही नाही का व्यवस्थित लिहून घ्या. कधी कधी काय होतं माहिती का, आपण लिस्ट करते वेळेस ना आपल्याला वस्तूंची आठवण राहत नाही. त्यामुळे जर आपण ट्रिपला पुढे गेलो तर त्यावेळी त्या वस्तूची गरज लागते आपल्याला, मग आपली पंचायत होऊन जाते. त्यामुळे अगोदर प्लॅन करूनच वस्तूची लिस्ट करून ठेवली ना तर खूप सोपे पडते. जेणेकरून तुम्हाला नंतर जसे तुम्ही वस्तू वगैरे आठवतील तशा तुम्ही बॅगेमध्ये टाकू शकतात. आणि तसेच मुलांची पण त्यासोबत लिस्ट करून घ्यायची आणि त्यामुळं आपल्याला पण मुलांच्या वस्तू टाकायला सोपे होऊन जातं. पुढे आपण नाही का लिस्टनुसार नाही का कपडे काढून घेऊया. सगळे सेट काढल्यानंतर आपण लिस्टमध्ये टिक मार्क करूया की सामान बरोबर सोबत घेतले आहेत का, काही राहिलं तर नाही ना. तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप लक्षात ठेवाव्या लागतात. नंतर काय होतं, मग आपली अचानक धावपळ होऊन जाते. जसे की आपले इनरवेअर वगैरे एक्स्ट्रा ठेवायच्या सोबत. तर कपडे आता काय करायचे, पुढे आपल्याला कशा प्रकारे फोल्ड करायचं तुम्हाला मी दाखवते. जो आपल्याला ड्रेस घालायचा ना त्याच्यावरती सपोज लोअर आणि त्याच्यावर तो टी शर्ट घ्यायचा आणि एकावरती एक ठेवायचा आणि त्याला असं रोल फोल्ड करायचा. त्यामुळे काय होतं माहिती का, वस्तू इकडे तिकडे हरवली जात नाही आणि आपल्या काढायला सुद्धा सोपे होते. म्हणजे आपल्याला जो सेट घालायचा तोच तुम्ही नाही का असा गोल फोल्ड करायचा आणि यामुळे बॅगेमध्ये ठेवायला पण सोपं जातं. की तुम्ही असं 1 बाय 1 त्याला जर रचून ठेवलं ना किंवा 1 बाय 1 बॅगेमध्ये असं ठेवलं ना तर जागा खूप कमी लागते आणि सामान पण खूप जास्त भेटतं. सापडतं सुद्धा तुम्हाला व्यवस्थेमध्ये, लवकर सापडतं सगळ्यात महत्त्वाचे. बघा आता मी माझे 2-3 सेट वगैरे नाही का व्यवस्थित नाही का लावून ठेवले. या छोट्या छोट्या ट्रिक्स ना खूप कामी देतात माहिती का, ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा, बॅग पॅकिंग करायला नाही का, आणि वस्तू पण तुमच्या हरवत नाही. बघा आता मी तर जे मला कपडे पाहिजेत ना, मुलांची छोटे मोठे कपडे, इनरवेअर, खायच्या वस्तू, त्या सगळ्या मी एक साईडला काढल्या आणि ज्या आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये खायच्या वस्तू त्याचीसुद्धा मी साईडला काढून ठेवल्या. मुलांना काय होतं, ट्रॅव्हल करताना गाडीमध्ये ना भूक लागते आणि कधी कधी नाश्त्याचा वेळ जरी चुकला असला ना तर ह्या वस्तू सोबत ठेवल्यामुळे ना खूप फायदा देतात आणि त्यांना थोडंफार खायला दिलं तर मग थोडा टाईमपास होऊन जातो. बघा आता मी जे कपडे असे गोल रोल करून ठेवले होते ना ते किती एकदम सिस्टमॅटिकली ठेवते. एक साईडला पूर्ण माझे कपडे, जी बाजूची जागा आहेत ना तिथं मी मुलांचे कपडे शिफ्ट करते. मुलांचे कपडे काय छोटा असल्यामुळे त्यांचा गोळा माझा रोल पण छोटा झालेला. आणि हे बघा कसं एकदम सिस्टमॅटिक लावते. आणि असं जास्त पण कपडे नाही, तुम्ही नाही का एकच 2 दिवसाचा प्लॅन करता असाल ना तर 3 ते 4 ड्रेस ठेवा. त्यात तुमचे स्विमिंगसाठीचे पण एक्स्ट्रा एक ड्रेस राहू द्या. तुमचे टॉवेल म्हणा, छोटे मोठे इनरवेअर झाले, मुलांचे इनरवेअर झाले, तर बघा ते एकदम सिस्टमॅटिकली ठेवते. आणि जे मुलांना घालायचे कपडे, जे मला घालायचे कपडे ते पण मी वरती ठेवले की ऐन टाईम सकाळी नाही का आंघोळ केल्यानंतर निघायच्या वेळेस ते कपडे मी आठवणीने वरती ठेवल्यामुळे ते घालायला पण सोपे पटकन. बघा ते एकदम प्रॉपरली जी पॅकिंग म्हणतात ना ती अशा पद्धतीने केली जाते. आणि लागणारे टॉवेल म्हणा, नॅपकिन म्हणा, हे सगळं मी आधीच प्लॅन करून ठेवला होता की मला हे कपडे घ्यायचे. त्याची तयारी पण मी अगोदरच करून ठेवली होती. आणि व्हिडिओसाठी मी खास शूटिंग करते की तुम्हाला पण समजेल की कशा प्रकारे पॅकिंग केली पाहिजेत. म्हणजे आता छोट्या छोट्या ना इनरवेअर आहेत ना, ज्यासाठी मी कॅरी बॅगमध्ये वस्तू ठेवल्या. म्हणजे आता हे काय होतं माहिती का, छोट्या मोठ्या इकडे पडतात ना त्याच्यामुळे त्या लवकर सापडत नाही. मनस्वीचे, संस्कारचे नाही का बनियान, छोटे पॅन्ट, इनरवेअर ते मी प्लॅस्टिकमध्ये ट्रान्सफर करून ठेवला. जेणेकरून काय होतं त्याच्यातूनच काढायचे आणि सापडतं सुद्धा लवकर, इकडं तिकडं हरवत नाही. आणि हे स्विमिंगचे पण त्याला लागणारे ड्रेस ना ते पण वरच्यावर असे मस्तपैकी फोल्ड करून ठेवले. पुढे आता काय मला कॉस्मेटिक घ्यायचे, म्हणजे माझं मेकअपचं सामान झालं, मुलांची औषधं त्याची पण पॅकिंग करायची. त्याच्यासाठी मी काय करते माहिती का, छोटासा पाऊच आहेत माझ्याकडे पहिल्या अगोदरचं, त्याच्यामध्ये मी शिफ्ट करणार आहे.
तर माझे लिपस्टिक, मॉइश्चरायझर, प्रायमर, फाउंडेशन ह्या सगळ्या वस्तू नाही का मी लिस्टनुसार काढून ठेवल्या आणि आता त्या मी त्या छोट्या पाऊचमध्ये शिफ्ट करणार आहे. तर जास्त काही सामान मी घेतलं नाही, म्हणजे ज्या मला डेली 2 ते 3 दिवसासाठी पाहिजेत ना त्याच वस्तू मी घेतल्या, की जेणेकरून जास्त सामान नेण्यास पण फायदा नाही, कारण की तिथे ते वापरता पण आलं पाहिजेत ना. पुढे लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची औषधे. मुलांचं काय असतं, कधी तापच आला, कधी सर्दी झाली, तर यामुळे नाही का मुलांची ही औषधे प्रत्येक वेळेस सोबत ठेवायलाच पाहिजेत. इमर्जन्सीला आपल्याला इकडे तिकडे भागदौड किंवा पळावे लागणार नाही. आणि त्यासोबतच हे छोटे छोटे पाऊचमध्ये मी ब्रश म्हणा, फेसवॉश, परत मुलांची ब्रश हे सगळं व्यवस्थित पाऊच सेट करून ठेवले. आणि छोट्याच्या बॉक्समध्ये नाही का मी काय केलेलं, माझी ज्वेलरी ठेवली, जसे कानातले झाले, बँगल झाली, मुलीची छोट्या क्लिपा झाल्या आणि साईडला दुसरा वेगळा डबा ठेवला, त्याच्यामध्ये मग रबर, छोटे छोटे क्लेचर, सेफ्टी पिना, त्यासोबतच ब्रासलेट, या सगळ्या वस्तू नाही का लागणारच होत्या, त्यामुळे या सगळ्या वस्तू घेतल्या. आणि इथं मी एक थोडा माझा पाऊच आहे, मी हा नेहमीच वापरते माझे कॉस्मॅटिक म्हणायचे, मेकअपचं सामान ठेवायला. कुठे लग्नाला वगैरे जर जायचं असेल तरी मी हाच पाऊच वापरते. हा मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळं सामान ठेवलं आणि त्यासोबत वाईप्स पण ठेवल्या. कधी आपल्याला ट्रॅव्हलिंग करताना वॉमिटिंग वगैरे झालं तर मग थोडं पुसायला वगैरे बरे पडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शूज, तर हे शूज मी सोबत ठेवले. यातले मी सगळे नाही घेतले, एक शूज घेतलेला, मुलांची क्रॉक्स, मनस्वीचे वगैरे, आणि माझी पण एकच जोड घेतलेला, दुसरा मी घालून घेणार होते सोबत. तर अशा प्रकारे नाही का मी शूसाठी पण वेगळी बॅग ठेवली, की याला कुठे म्हणजे सिस्टमॅटिकली हे राहिले जातील, याला कुठे असं वेगळं शिफ्ट करायची गरज नाही पडणार. आणि हे वरच्यावर ठेवल्यामुळे नाही का काढायला पण सोपं आणि ठेवायला पण सोपं, त्याच्यामुळं नाही का ह्या शूसाठी मी एक वेगळी स्पेशल बॅगच ठेवली. अशा प्रकारे लागणाऱ्या वस्तू 1 बाय 1 मी ह्या सगळ्या ठेवल्या आणि एकदम सिस्टमॅटिकली, याला काही वेगळं करायची गरजच नाही. पुढे आता मी पर्स सेट करते. पर्समध्ये काय होतं माहिती का, आपल्या ज्या वस्तू वरच्यावर पाहिजे त्याच ठेवल्या, जसे काही मुलांचे स्नॅक्स झाले, कंगवा झाला, आपल्या एखादी टॅबलेट किंवा मोबाईल, खायची वस्तू झाली, तर ह्या सगळ्या वस्तू नाही का पर्समध्ये ठेवायच्या वरच्यावरती, की जेणेकरून आता काय होतं, मोठ्या बॅग वगैरे ठेवल्यात ना आपण गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवतो, तर त्या सगळ्या खाली दबल्या जातात. आणि ह्या पर्समध्ये नाही का बऱ्यापैकी स्टोरेज असल्यामुळे नाही का या गाडीमध्ये मी आपलं मांडीवरती घेतो ना पर्स, त्याच्यामुळे ह्या वस्तू नाही का वरच्यावर राहिल्या जातात. त्यामुळे ज्या वस्तू आपल्याला पाहिजेत ना ती आपण वरती ठेवायच्या, तर जेणेकरून आपल्याला सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिकली होतं. आणि हे कॅरी करायला सुद्धा सोपं पडतं. जसं की आपण सामान जरी आपलं गाडीमध्ये असलं किंवा हॉटेलवरती जरी असलं ना, ती फक्त ही बॅग आपण घेतली ना, तर तुम्ही बीचवरती जा, कुठे जा, मंदिरात वगैरे जा, तर आपल्याला बाकीची मोठ्या बॅगेची गरज पडत नाही. पुढे आता मी नाही का लागणाऱ्या खायच्या वस्तू नाही का पिशवीमध्ये भरून ठेवते, म्हणजे आता हे आपल्याला प्रवासामध्ये लागणारच आहे किंवा तिकडे गेल्यावरचं सुद्धा मुलं मागणारच खायला, त्याच्यामुळे याची मी स्पेशल छोटीशी बॅग भरून ठेवली आणि ह्या गोष्टी खूप फायदेशीर पडतात. पुढे आपण बॅग एकदम सिस्टमॅटिकली रचून ठेवली, म्हणजे खाली कपडे ठेवले पूर्ण आणि वरती पाऊच ठेवले. अशा प्रकारे एकदम कशी तुम्ही बॅग पॅकिंग करू शकता, प्रवासाला कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत, कोणत्या नाही, याच्याबद्दलची पूर्ण माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी एवढी पॅकिंग कशासाठी गेली, कुठे जाण्याचा आमचा प्लॅन होता. लवकरच त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेल. थँक्यू.